शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। सर्वांना नमस्कार। जय भीम। एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय आणि तो विषय आपल्याला कल्पना आहे की बिहार निवडणुकीच्या संदर्भात अनेक मित्रांचं म्हणणं होतं की ह्याच्यावर आपण भाष्य करावं। तर आज बिहार निवडणुकीवर आपण बोलणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की बिहार निवडणूक ही एकतर्फी झालेली आहे, म्हणजे भाजपचा त्यामध्ये प्रचंड मोठा विजय झालेला आहे आणि आता या विषयावर सगळीकडे चर्चा सुरू आहे की ही निवडणूक भाजपा कशी जिंकली। खरं म्हणजे देशात भाजपा विरोधी वातावरण आहे, कोरोना आहे, नोटबंदी आहे, त्यानंतरचं जे वातावरण आहे भाजपच्या विरोधी आहे, तरीसुद्धा ही निवडणूक त्यांनी कशी जिंकली हा मोठा प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे आणि म्हणून तटस्थपणे आपण या विषयाची चर्चा करणार आहोत। भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव अशी लढाई होती आणि या लढाईत राहुल गांधी आणि तेजस्वी यांचा म्हणजे काँग्रेसचा आणि तेजस्वी यादव यांचा पराभव झालेला आहे आणि म्हणून हा निकाल असा का लागला असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि या प्रश्नावर चर्चा देशामध्ये होते, चॅनलवर चर्चा होते आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये कोण जिंकलं कोण हारलं यापेक्षा या निवडणुकीमध्ये लोकांना अपेक्षित असलेला जो न्याय होता, ठीक आहे निवडणुकीमध्ये हार जीत असते, परंतु देशाची जी वाटचाल ज्या पद्धतीने सुरू आहे की विरोधी पक्षांचा असा काही पराभव होतोय की तो विरोधी पक्ष शिल्लकच राहत नाही, म्हणजे विजय एवढा मोठा आहे की विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवणार आहे आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती लोकशाहीला धोक्याच्या दिशेने घेऊन चाललेली आहे असं माझं निरीक्षण आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकशाही जिंकली असं म्हणता येत नाही, तर या निवडणुकीमध्ये हुकुमशाही जिंकली असंच म्हणावं लागेल। कारण हुकुमशाहीमध्ये लोकशाही संपवण्याची लक्षणं आपल्याला दिसत असतात आणि म्हणून या विजयाचा उल्लेख लोकसत्तामध्ये राम माधव नावाचे एक संघाचे नेते आहेत त्यांनी असा केला की जातवादाचा पराभव झाला। आता हा जो त्यांचं जे स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट इतकं भयानक आहे की जातवाद म्हणजे जातीचा विषय काढणं हे पाप आहे का असा प्रश्न पडतो किंवा जातवाद हा देशासाठी धोका आहे अशा प्रकारची मांडणी या लोकांची आहे। काय आहे हो जातवाद? आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये जो मनुवाद आहे तो मनुवाद हा सगळ्यात मोठा जातवाद आहे। त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातींचं वर्चस्व देशामध्ये राहावं यासाठी मनुस्मृती लिहिली गेली आणि देशातल्या 85% लोकांचं शोषण धार्मिक परंपरेने, अंधश्रद्धेने आणि शोषणाचा जो मार्ग आहे त्या पद्धतीने कायम चालू राहिलं होतं आणि या शोषणावर जो प्रहार केला तो भारतातल्या सगळ्या प्रबोधनवाद्यांनी, सुधारणावाद्यांनी आणि शोषणाविरुद्ध लढणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या जातींनी आणि या जातींनी आपल्या अस्तित्वाचा विषय मांडला की आम्हाला सुद्धा देशामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मग ते राजकीय सत्तेत असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, जमिनींच्या क्षेत्रात असेल किंवा सामाजिक क्षेत्रात असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे असं शोषित जातींना वाटत होतं आणि इथे जे स्टेटमेंट आलंय संघाच्या लोकांचं, राम माधवांचं, की हा जातवादाचा पराभव आहे। म्हणजे जातवाद हा वाईट विषय आहे की चांगला विषय आहे हा पण आपण समजून घेतला पाहिजे। उच्चवर्णीयांची सत्ता नेहमीच असणं हा तर जातवादच आहे। सर्वच क्षेत्रात धार्मिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात उच्चवर्णीयांचा प्रभाव असणं ही जी मनुस्मृतीची रचना आहे हा जातवाद नाही का? आणि या जातवादाविरुद्ध हजारो वर्षे चिरडलेल्या लोकांनी कधीतरी आपला आवाज उठवणं, कधीतरी राजकीय सत्ता आम्हाला हवी असं मागणं किंवा निवडणुका लढणं
हा काय चुकीचा विचार आहे का, की सामाजिक न्यायाचा विषय आहे? आणि म्हणूनच ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जे त्या लोकांच्या मनात ह्या ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया या शूद्रातिशूद्रांचा पराभव करण्याचा विषय घेऊन ते निघाले. आणि या सगळ्या लढाईमध्ये लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला विरोधी पक्ष संपवण्याचं जे राजकारण सुरू आहे ते देशाला हुकुमशाहीकडे नेणार आहे. आणि म्हणूनच हा नुसता जातवादाचा पराभव नाही, तर जातवाद ज्याला हे शब्द वापरतात मनुवादी लोक किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक, ती समता आहे की या देशामध्ये 85% लोकांना समतेच्या सामाजिक न्यायानं कधीतरी न्याय मिळावा आणि तो राजकीय क्षेत्रात सुद्धा असावा. जर हजारो वर्ष ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची मनुवादी सत्ता देशावर होती, तर स्वातंत्र्यानंतर जी लोकशाही आणि संविधान आम्ही आणलं त्या संविधानानुसार आमची पण कधीतरी सत्ता यावी असं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे. आणि ही काय आमची चूक नाही, तर ही समता आहे. आणि आता समतेचा पराभव होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तशी प्रतिक्रांती सुरू झालेली आहे आणि यामध्ये विषमतेचा विजय झालेला आहे. आणि याच्यावर भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या समर्थकांनी प्रतिवाद करावा की तुमची सरकार आल्यानंतर खरोखर या देशामध्ये मागासवर्गीयांच्या प्रति न्याय होईल का? आता मी आपल्यासमोर बोलत असताना ह्या निवडणुकीच्या काळातच 1-2 घटना घडल्यात. त्यामध्ये एक घटना अशी आहे की मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा समाज आहे हा ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक आहे. याच्यावर एसआरए विकास प्रकल्प लादला गेला. तो या लोकांच्या जमीन हक्कावर अन्याय करणारा होता. आणि आम्ही सांगत होतो की जिथे गरिबांच्या मागासवर्गीयांच्या वस्त्या आहेत तिथेच त्यांना त्यांची हक्काची घरं भेटली पाहिजे, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार मिळाला पाहिजे. परंतु आता सरकारने हा निकाल येताच एक निर्णय दिला की अशा प्रकारच्या झोपडपट्ट्या 50 एकरपेक्षा जास्त जागेवर असतील तर त्या विकसित करण्यासाठी बिल्डरला किंवा एसआरएला त्यांच्या परवानगीची गरज नाही, म्हणजे त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. हे काय आहे? ही हुकुमशाही आहे. आणि ही हुकुमशाही कोणावर आहे? गरिबांवर आहे. उच्चभ्रूंच्या वस्त्या आहेत त्याच्या बाबतीत अशा प्रकारचा निर्णय सरकार घेत नाही, तर झोपडपट्ट्यांच्या बाबतीत असा निर्णय घेत आहे. आणि हा निर्णय लोकशाहीच्या विरोधी आहे. अशाच प्रकारचा निर्णय मुंबईमध्ये ससून डॉक म्हणून आमचा जिथे कुलाबा कोळीवाडा आहे आणि संपूर्ण समुद्राची मच्छी येते आणि बोटीतून येते आणि ती वितरणाची व्यवस्था ज्या गोडाऊनमध्ये होते ससून डॉकच्या, ते गोडाऊन शेकडो वर्ष तिथे मच्छीचा व्यवहार चालायचा, ते पुन्हा एकदा केंद्र सरकारने ताब्यात घेतले आणि तिथल्या महिलांना, तिथल्या व्यापाऱ्यांना, मच्छीमार व्यापाऱ्यांना बाहेर काढलेले आहे. हे जे सगळे निर्णय आहेत ते निर्णयाचा अर्थ आहे की आता मुंबईमध्ये मासेमारी किंवा मासे विक्री करता येणार नाही आणि हे मुंबई हे विशिष्ट जातींच्या लोकांच्या हातात म्हणजे उच्चभ्रू, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची वस्ती म्हणून पुढे येईल. हे जे 2 प्रत्यक्षातले निर्णय आहेत ते प्रत्यक्षातले निर्णय सांगतात की या देशातल्या ओबीसी, एससी, एसटी यांची घरं असतील, त्यांचे व्यवसाय असतील, ते आता त्यांनी करायचे नाही, देशातली प्रमुख शहरं आमच्या ताब्यात असतील, अशा प्रकारचा प्रत्यक्ष परिणाम आहे. अनेकांना असं वाटू शकतं की बाबा नेहमीच तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलता. आम्ही जे बोलतोय ते आमच्या अधिकारांसाठी बोलतोय. शेवटी देश हा सगळ्यांचा आहे, तो भारतीय जनता पार्टीचा पण आहे, काँग्रेसचा पण आहे, सगळ्या काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांचा आहे, पण यापेक्षा तो भारतीय नागरिकांचा आहे. जर भारतीय नागरिकांचे अधिकार नाहीसे होत असतील तर ती लोकशाही काय कामाची? आणि म्हणून गरिबांचा आवाज दाबणारे जे निर्णय आहेत त्याच्या विरुद्ध बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि म्हणून आपल्या देशाने विकेंद्रित लोकशाही इथे आणली. विकेंद्रित लोकशाही म्हणजे लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, संसदेची 2 सभागृह, विधानसभेची 2 सभागृह आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशी विकेंद्रित लोकशाही आणली. आणि त्याच्या विरुद्ध आता एक प्रकारची हुकुमशाही आलेली आहे. आणि ज्यांची सत्ता, भाजपा आणि संघ परिवाराची सत्ता अत्यंत वेगाने आपल्याकडे येते, ती जी पद्धत आहे ती संघाच्या भाषेत एकचालकानुवर्तित्व म्हणजे एकटाच चालक तिथे असेल अशा प्रकारचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरसंघ चालक पद आहे त्या पद्धतीने. आणि आता बीजेपी ज्या पद्धतीने चालते, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्याच हातात तो कारभार एकवटला आहे. हे खरं म्हणजे लोकशाहीच्या विरोधी आहे. आणि म्हणून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली, राज्यामध्ये भाजपची सत्ता आली, त्यानंतर त्यांनी सांगितलं डबल इंजिन आता सत्ता आहे आणि आता ट्रिपल इंजिन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा त्यांनाच जिंकण्याचे आहेत. परंतु हे सगळं होतंय त्याला लोकांचा खरोखर पाठिंबा आहे का?
कारण भारताच्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे का भाजपा हे चांगलं सरकार आहे आणि दुसरे लोक नेतृत्व करण्यास लायक नाहीत असं आहे का? तसं नाही. लोकभावना ही वर्तमान सरकारच्या विरोधात आहे आणि तरीसुद्धा हे सरकार जिंकून येते. याच्या पाठीमागच्या कारणांवर आपण चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा एकचालकानुवर्तित्वाचा आहे, हुकुमशाहीचा आहे. आणि म्हणून ही जी हुकुमशाही आहे ती लोकशाहीला घातक आहे किंवा लोकशाहीच्या विरोधी आहे. आणि म्हणून क्रांतीला सुरुवात ही 2014 पासून झालेली आहे आणि लोकशाहीच्या संस्था धोक्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की निवडणूक आयोगाला अतिरिक्त अधिकार दिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रमुख जे हे आहेत, निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत, त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले तर त्यांना शिक्षा होऊ नये अशा प्रकारचा एकतर्फी निर्णय किंवा निवडणूक आयोगामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाचं स्थान बाजूला करण्याची जी प्रक्रिया झाली आणि एक नवीन कायदा केला गेला, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात आता कोणी बोलू शकत नाही अशी स्थिती आपल्याकडे आली आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाचा पाठिंबा ज्या भाजपा सरकारला आहे ते भाजपा सरकार विजयी होते. इथे निष्पक्ष निवडणूक जी आहे किंवा एकतर्फी जो पाठिंबा भाजपाला मिळतो त्यामध्ये न्याय होण्याची अपेक्षा फार कमी आहे. आणि म्हणून याच्यावर निवडणुकीच्या अगोदर आपल्याला ईव्हीएम मशीन असेल किंवा निवडणूक याद्यामधला घोळ असेल याच्यावर प्रचंड आकांड तांडव राहुल गांधी यांनी केलं, परंतु तो आवाज दाबून टाकण्याचा प्रकार ह्या निवडणुकीत घडलेला आहे. त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे हा संशयास्पद आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जो जिता वही सिकंदर, परंतु लोकशाहीमध्ये हे चालत नाही. कुठल्याही मार्गाने तुम्ही निवडणुका जिंकायच्या आणि सत्ता हाती घ्यायची हे आपल्या लोकशाहीला मान्य नाही. लोकशाहीचे काही संकेत आहेत आणि ते पायदळी तोडवणं म्हणजेच हुकुमशाही आणि देशाची वाटचाल आता त्या दिशेने चालू आहे. म्हणून आपल्याला कल्पना आहे की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे. हिंदू विरुद्ध ब्राह्मण, हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा अल्पसंख्याक यांच्या विरुद्ध हे रान पेटवणं किंवा हिंदू राष्ट्रवाद आहे म्हणजे मनुस्मृतीचा राष्ट्रवाद आहे आणि भेदाभेद, एकामेका जातींमध्ये भांडणं लावणं, हे जे सगळे प्रकार चालू आहेत, मूलतत्ववाद आहे, हे अशा पद्धतीने या ज्या सगळ्या निवडणुका चालू आहेत त्या अत्यंत देशाला धोकादायक आहेत. आणि म्हणून जी क्रांती आमच्या सगळ्या लोकांनी केली म्हणजे या देशामध्ये लोकशाही यावी, निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक माणसाला मताचा अधिकार मिळावा, स्त्रियांना पुरुषांना मताचा अधिकार मिळावा, ही खरं म्हणजे या देशातली क्रांती होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सर्वोच्च अधिकार मनुस्मृतीने आणि इथल्या धर्मव्यवस्थेने दिले होते, परंतु हे अधिकार इतर सगळ्या लोकांना, अस्पृश्य समजलेल्या आदिवासी असतील, एससी असतील आणि ओबीसी असतील, शूद्र ओबीसी असतील, यांना सुद्धा मतांचा अधिकार, राजकीय अधिकार मिळावा अशा प्रकारची क्रांती भारतीय संविधानाने केली होती. त्या क्रांतीच्या विरुद्ध आता प्रतिक्रांती सुरू झाली आणि मग निवडणुकीमधून, निवडणूक मतदार यादीतून विशिष्ट लोकांची नावं वगळणं म्हणजे आपल्या जे विरोधी मताचे लोक आहेत त्यांची नावं वगळणं किंवा दुसऱ्या लोकांची नावं घुसवणं अशा प्रकारचे प्रकार झाले. आणि निवडणुकीमध्ये मतमोजणीमध्ये घोळ दिसून आला. मी 2 वेळा लोकसभा लढलोय. माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये माझ्या लक्षात आलं की एकूण मतदारांची संख्या टॅलीच होत नाही, परंतु उमेदवार, जिंकलेला उमेदवार तो घोषित केला जातो आणि ज्या पद्धतीने भाजपाचे उमेदवार जिंकलेत त्यांची टक्केवारी जी मतांची आहे ती हरलेल्या लोकांपेक्षा कमी आहे, परंतु उमेदवार विजयी होण्याचं प्रमाण आहे ते जास्त भाजपचं आहे. याचं कारणच असं आहे की जेथे कमी मतदान आहेत तिथे काहीतरी कृत्रिम बदल झाल्याचा लोकांच्या लक्षात आलेला आहे. आणि म्हणून बिहार राज्याची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भारतामध्ये पहिल्यांदा समतेचा पुरस्कार भगवान बुद्धांनी केला आणि त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले याच्यावर माझा विश्वास नाही, कारण माणसाचा जन्म हा निसर्ग प्रक्रियेने आईच्या पोटातून होतो, ब्रह्मदेवाच्या मुखातून होत नाही. क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला आणि वैश्यांचा मांड्यातून आणि शूद्रांचा पायातून. ही जी धार्मिक विषमता होती त्याला प्रथम आव्हान आपल्या देशामध्ये भगवान बुद्धांनी केले, चारवाकांनी केले, महावीरांनी केले. आणि त्याच बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे. बुद्धाची परंपरा, समतेची परंपरा, तर्काची, विज्ञानवादाची परंपरा बिहारमध्ये आहे आणि तिथे भाजपाचा विजय होणं ही गोष्ट खरोखर बुद्धाच्या विचाराने जे लोक चाललेत. आपलं भारतीय संविधान असेल, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
असं सांगतात की ज्या हिंदू धर्मात मी जन्मलो ते माझ्या हातात नव्हतं, परंतु ज्या दिवशी मला सत्याचं ज्ञान झालं त्यानंतर हा हिंदू धर्म मी सोडून देईन आणि बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. त्याच्यामुळे आपल्या लोकशाहीची जी मुळं आहेत ते भगवान बुद्धांच्या विचारात आहेत आणि म्हणून बुद्धांचा जन्म जिथे झाला आहे त्या बिहार राज्यामध्ये हा जो विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाला यामध्ये तो लक्षात घ्यावाच लागतो. परंतु जे लोक विजयी झालेत ते कोणत्या विचाराचे आहेत, बुद्धांच्या विचाराचे आहेत की बुद्धाच्या विरोधी आहेत, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशात पहिली क्रांती भगवान बुद्धांनी केली आणि त्यापासून प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. कधी प्रतिक्रांती विजयी होते तर कधी क्रांती विजयी ठरते. आणि म्हणून आपलं जे संविधान आहे ते संविधान हे समता, बंधुता, न्याय, करुणा या भगवान बुद्धांच्या तत्वानी चाललेलं संविधान आहे. आणि म्हणून ही जी घटना, ही निवडणूक साधी नाही, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की या देशाला एक विचार आहे, म्हणजे लोकशाही बाहेरून आम्ही आयात केलेली नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मातीतून, इथल्या भूमीतून ती लोकशाही स्वीकारलेली आहे. आणि म्हणून बुद्धांचा जन्म, भगवान बुद्धाचा जन्म बौद्ध गया इथे झाला आणि बुद्धांचा जो विचार आहे तो तिथून जन्मलेला आहे. आणि बुद्ध गया बळकावण्याचा प्रयत्न आपल्या देशात चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे की बुद्ध गयाचं जे भगवान बुद्धांचं जन्मस्थळ आहे त्याच्यावर सुद्धा या ब्राह्मणवाद्यांनी आपला अधिकार ठेवलेला आहे. आणि भगवान बुद्ध कर्मकांड मानत नाहीत आणि पिंडदान विधी मानत नाहीत, म्हणजे अशा प्रकारच्या चमत्कारांवर त्यांचा विश्वास नाही. अत्यंत विज्ञानवादी आधुनिक जगाचे जे तात्विक शिल्पकार आहेत ते भगवान बुद्ध आहेत. आणि त्यांच्या ज्या बिहार राज्यामध्ये ज्यांचा जन्म झाला तिथे भाजपाचा विजय झाला आहे. आणि भाजपाने कितीही म्हटलं तरी ते तुम्हाला माहीत आहे की देशाचं शोषण करण्याचा जो ब्राह्मणी विचार आहे त्याचे समर्थक आहे. आणि म्हणून बुद्धाच्या जन्मगावी ही प्रतिक्रांती झालेली आहे आणि प्रतिक्रांती पूर्ण भारतात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु दक्षिण भारताने ही क्रांती रोखलेली आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये याची चर्चा करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य ठरतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की भारतीय संविधानाला अनुकूल असलेला जो आधुनिक विचार आहे, भगवान बुद्धांचा विचार आहे, तो अत्यंत महत्त्वाचा. विषमतावादी धर्म जर इथे असेल आणि संविधान असेल तर ते संविधानाला अशा प्रकारचा विषमतावादी धर्म किंवा हिंदू जो विचार आहे, वैदिक विचार आहे, तो अडचणीचा ठरू शकतो. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की लोकांना पुन्हा एकदा मानसिक गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न आताच्या या निवडणुकीमध्ये सुरू आहे. आपल्या भारतीय संविधानाने लोककल्याणकारी राज्याची किंवा लोककल्याणकारी प्रशासनाची मांडणी केली असली तरी त्या लोककल्याणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न आपल्या देशात या निवडणुकीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की लाडकी बहीण योजना इथे आणली गेली. कोट्यावधी महिलांना 10,000 रुपये निवडणुकीच्या अगोदर वाटले गेले आणि हे जे पैसे वाटलेले आहेत ते पैसे वाटण्याचा उद्देश लोककल्याण हा नाही, तर स्त्रियांची जी मतं आहेत ती मतं आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न भाजपाचा होता आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. आपल्याला कल्पना आहे की चॅनलवर बोलत असताना मी नेहमीच सांगत असतो की आपल्या देशामध्ये स्त्रियांचं शोषण सगळ्यात मोठं झालं आणि स्त्रियांचं शोषण झाल्यामुळे त्यांना शिक्षणाचा अधिकार असेल किंवा बाकीचे निर्णयाचे अधिकार असतील ते देण्यामध्ये आमच्या देशानं नेहमीच चुका केलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या ही गोष्ट लक्षात आली. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपलं गुरु म्हटलं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अत्यंत अभ्यास करून हे संशोधन केलं की या देशामध्ये स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे स्त्रिया, ओबीसी, एससी आणि एसटी यांचं शोषण झालेलं आहे. त्यांचे अधिकार नाकारलेले आहेत आणि त्यांना अधिकार देण्याची प्रक्रिया भारतीय संविधानाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून संविधानोत्तर काळात झालेली आहे. आता ह्या स्त्रियांकडे जे दुर्लक्ष करण्याचा प्रकार आहे, अर्थात मनोजवाद्यांनी सगळ्यात मोठं शोषण स्त्रियांचं केलं आणि स्त्रियांना अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे फार लवकर आपल्या देशात स्त्रियांना मतांचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. जगाच्या दृष्टीने ही अत्यंत क्रांतिकारी गोष्ट आहे. खरं म्हणजे असं स्त्रियांनी कुठलंही आंदोलन त्यासाठी केलं नव्हतं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं जी विचारसरणी आहे ती स्त्रियांना अधिकार देण्याची आहे. आणि म्हणून मी पण नेहमीच त्यावर बोलत असतो की स्त्रियांना अधिकार म्हणजे मातृसत्तेचा जो विचार आहे जो कोकणातला, तो नेहमीच सांगत असतो. त्यासाठी सांगत असतो की आम्ही सगळ्या चळवळीतल्या लोकांनी स्त्रियांच्या अधिकारांकडे लक्ष दिलं पाहिजे.
परंतु ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना नाकारलं, त्यांना अधिकार नाकारलं, हा 50% लोकसंख्येचा अस्वस्थ जो समूह आहे, म्हणजे देशाची अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे, मग त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं, आपलंही नव्हतं ज्या पद्धतीने असायला पाहिजे. म्हणजे आंबेडकरी चळवळीतले राजकीय पक्ष असतील किंवा अन्य डावी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील, म्हणजे काँग्रेससारखा विरोधी पक्ष असेल, यांनी सुद्धा स्त्रियांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि देशावर पुरुषसत्ताक पद्धतीचं वर्चस्व आहे. आणि अशावेळी भारतीय जनता पार्टीचे लोक अत्यंत हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. त्यांनी हे हेरलं आणि आपण नेहमी प्रचार करताना पुरुषांना समोर ठेवून प्रचार करतो निवडणुकीचा किंवा पुरुष मतदारांना समोर ठेवून विचार करतो, परंतु त्यांनी हेरलं की जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, त्यांना आपण जवळ केलं पाहिजे. त्यांचं कल्याण करणं हे मला अपेक्षित होतं. भाजपाने तसं काय केलं असतं स्त्रियांच्या बाबतीत. त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा रोजगार असेल, त्यांचे व्यवसाय असतील, त्यांना लोकसभेत, विधानसभेत, राज्यसभेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा विषय असेल, पण तसं न करता त्यांनी ते 10,000 रुपये लोककल्याणकारी योजना म्हणून वाटले, परंतु त्यांचा हेतू मतं मिळवणं होता आणि याच्यावर निवडणूक आयोगाने अजिबात आक्षेप घेतला नाही. म्हणजे एरवी निवडणुकीमध्ये पैसे वाटताना कोणी भेटलं किंवा निवडणुकीमध्ये काही चुका केल्या तर निवडणूक आयोग त्याच्यावर आपली मतं व्यक्त करायचा, गुन्हे नोंद करायचा. परंतु ह्या निवडणुकीमध्ये जे 10,000 रुपये वाटले गेले लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली, त्याच्या विरुद्ध निवडणूक आयोग काहीच नाही बोलला. म्हणजे मूक संमती त्यांची निवडणूक आयोगाची भाजपाच्या या प्रचाराला असल्यामुळे निवडणूक जिंकण्याचा त्यांचा मार्ग आहे तो इथे मोकळा झालेला आहे. आणि ह्या गोष्टीवर आपल्या लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे. जे काय राजकारण आम्ही करतोय त्यामध्ये स्त्रियांना अधिकार देण्याची आंदोलनं आम्ही चालवली पाहिजेत असं माझं मत आहे. आणि हा शिकण्याचा विषय आहे. म्हणजे शत्रूंनी ज्या पद्धतीने, म्हणजे भाजपाने, संविधान विरोधी लोकांनी मनुस्मृतीने खरं म्हणजे स्त्रियांना अधिकार नाकारले होते, ते अधिकार देण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचं कौतुकच केलं असतं. पण ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे, बिचाऱ्या स्त्रियांना माहीत नाही की लाडकी बहीण योजना ही ज्या लोकांनी आणली त्याच लोकांनी हजारो वर्ष इथल्या महिलांवर अन्याय अत्याचाराचं समर्थन मनुस्मृती या माध्यमातून केलं. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ती मनुस्मृती जाळली असेल तर खरोखर या लोकांचं, हिंदुत्ववाद्यांचं स्त्रियांवर आपल्या न्यायासाठी काही प्रेम असतं तर त्यांनी पहिल्यांदा हे संविधान जाळून याची सुरुवात, संविधान नव्हे तर मनुस्मृती जाळून याची सुरुवात केली असती. आणि संविधानामध्ये स्त्रियांना पहिला अधिकार आहे, संविधानामध्ये स्त्रियांचे अधिकार प्रथम आहेत, ही गोष्ट ठासून जगाला सांगितली असती. परंतु त्यांनी तसं न करता थेट सरकारी योजना, लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून हे 10,000 रुपये देण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की लाडक्या बहिणींमुळे आम्ही विजय झालो. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीचा जो त्यांचा डाव आहे तो याच्यापेक्षा वेगळा आहे आणि त्यांची जी प्रतिक्रांतीची स्थिती आहे किंवा प्रतिक्रांतीची पद्धत आहे ह्याच्यावर खूप वेळा बोलावं लागेल. तो आपण विषय समजून घ्यावा लागेल. मला ज्या गोष्टी कळल्यात त्या गोष्टी सांगण्याचा मी इथे प्रयत्न करतो. महिलांना आपल्याकडे, उपेक्षित महिलांना आपल्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतं मिळण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रकार आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्याकडे राबवल्या गेल्या. एका राज्यामध्ये चक्क मंगलसूत्र वाटण्याचा कार्यक्रम झाला, काही ठिकाणी प्रेशर कुकर देण्याचा प्रयत्न झाला. आज मी काही नवी मुंबईत एक बोर्ड पाहिले की प्रेशर कुकर, तिथे प्रेशर कुकर पण वाटतायत, नंतर तुमचे वॉटर प्युरिफायर सुद्धा वाटतायत आणि त्याचे बोर्ड लागलेत. आता महानगरपालिकेची निवडणूक आहेत पण याच्या विरुद्ध निवडणूक आयोग बोलत नाही, तक्रार दाखल करत नाहीत आणि म्हणून मोफत भोजन देण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. आणि हे सगळे मते मिळवण्याचे प्रयत्न आहेत आणि याच्यावर खरं म्हणजे कारवाई झाली पाहिजे, परंतु अशी कारवाई होत नाही. आणि आपल्याला कल्पना आहे की हजारो वर्षापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे पैशाचं केंद्रीकरण झालेलं आहे, म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. जमिनी असतील, जागा असतील, उद्योग असतील, व्यवसाय असतील, हे सगळे एकवटलेले आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं पैसे वाटप करणं खाजगीरित्या कठीण नव्हतं, परंतु सरकारी तिजोरीतले पैसे वाटून अशा प्रकारे निवडणुका जिंकण्याचा जो डाव आहे तो अत्यंत धोकादायक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून असा पहिला प्रयत्न मध्य प्रदेश झालेला आहे बहिणींना पैसे देण्याचा, लाडक्या बहिणी म्हणून. कर्नाटकामध्ये हे झालं आणि अन्य राज्यांना आता सुद्धा असंच वाटायला लागलं की निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहिणी योजना ही चांगली आहे. कारण आम्ही सगळ्या देशाने महिलांकडे बघितलं नव्हतं. ते महिलांकडे बघण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांनी केलं
पण त्यांनी महिलांना शिक्षित करा असं सांगितलं. त्यांनी अशा प्रकारची पैसे वाटप योजना कुठली आणलेली नाही. तर ज्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशीही कुठली योजना आणली, त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मतांचा अधिकार द्या, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व द्या किंवा महिलांना सामाजिक न्याय द्या असं म्हटलेलं आहे. परंतु याचा वेगळा अर्थ हे लोक लावतायत आणि यानंतर निवडणुकीनंतर जी गुलामगिरी आपल्यावर येणार आहे त्याचे परिणाम किती भयानक असतील. तिजोरीत पैसाच नसेल, लोककल्याणकारी योजना, शिक्षणासारख्या आरोग्यासारख्या योजनांना पैसाच नसेल आणि हे आता हळूहळू सगळ्या राज्यातून देशात घडू लागले. आणि म्हणून स्त्री शूद्रातिशूद्रांना अधिकार देण्याचं जे आंदोलन आहे ते निवडणुकीनंतर आम्ही चालवलं पाहिजे. केवळ निवडणुका हेच लक्ष न ठेवता आत्ता विरोधी पक्ष देशात राहिलेला नाही आणि अशावेळी विरोधी पक्ष नसताना आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे. देशामधली लोकशाही, सामाजिक न्याय टिकवणं ही सगळी आपल्याकडे आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रात मध्ये सुद्धा लाडक्या बहिणीचा प्रयोग झाला आणि महाराष्ट्रातल्या विचारवंतांना ही गोष्ट समजली सुद्धा नाही आणि अशा प्रकारे सरकार भाजपचं आलेलं आहे. आणि म्हणून शोषित पीडित महिलांना खरं म्हणजे मतांच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करण्याचा, फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला पाहिजे, पण निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपचा झाल्यामुळे आता निवडणूक आयोग तटस्थपणे या देशात न्याय देईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो असं भाजपा खुलेपणे म्हणायला लागला, परंतु लाडक्या बहिणीने हा निर्णय विवेकपूर्ण म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने घेतलेला आहे का? अगोदरच नोटबंदीनंतर जी बेरोजगारी आलेली आहे, कोरोना काळामध्ये अत्यंत गरीबी आलेली आहे, अशा पिचलेल्या भारतीय समाजाला नोटा देऊन खरेदी करणं हे अत्यंत विकृत लक्षण आहे. हे लोकशाही नाहीच आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपाचं हे स्टेटमेंट अत्यंत मगरूर आहे. आणि म्हणून सरकारी तिजोरीतला जो पैसा आहे तो पैसा त्याचं वाटप होत असताना निवडणूक आयोग त्याच्या विरुद्ध बोलत का नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून 20 किलो धान्य देऊन गरिबांना मोफत धान्य वाटप चालू आहे, ती सुद्धा नव्या गुलामीची चावल आहे. खरं म्हणजे लोकांना धान्य देऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाही. त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे. सरकारी नोकर भरती होत नाहीये. आरक्षणासारखा विषय हा गमतीचा, टिंगलटवाळीचा आणि कोर्टामध्ये इकडे तिकडे खेळवण्याचा विषय सुरू झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाचं तुम्हाला माहीत आहे, मराठा ओबीसी भांडण आहे. मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, पण त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न, कुणबी दाखले देण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. ब्राह्मणांना आर्थिक निकषावरचं आरक्षण EWS देण्याचा प्रयत्न होतोय. हा निर्णय आरक्षण संपवण्याचा निर्णय आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे सगळं समजून उमजून वागायला पाहिजे. आणि म्हणून शिक्षण लोकांना देणं, हातांना काम देणं हे खरं कल्याण आहे. अशा प्रकारचं पैसे वाटप करणं हे कल्याण नाही. याच्यावर चर्चा झाली पाहिजे. बिहारमध्ये 10,000 रुपये 1.5 कोटी महिलांना दरमहा देणार असं सरकार, मोदी सरकार म्हणते. आता हे लोकशाहीच्या विरोधी आहे, परंतु निवडणूक आयोग याला लाच म्हणत नाही. निवडणूक आयोग याच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत. याचा अर्थ निवडणूक आयोग असेल, प्रशासन असेल, हे आपल्या हातात ठेवून लोकशाहीची अशा प्रकारची विटंबना आपल्या देशात चालू आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या अगोदर झालेलं जे पैशांचं वाटप आहे ते वाटप ही विरोधी पक्षाला संपवण्याचं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने काहीही प्रतिक्रिया याच्यावर दिलेली नाही. आणि प्रतिक्रिया दिलेली नाही याचा अर्थ निवडणूक आयोग तटस्थ राहिलेला नाही. आणि म्हणून ही अत्यंत धोक्याची घटना आहे, हुकुमशाहीची घटना आहे. आणि म्हणून निवडणूक आयोग, शिक्षण विभाग असेल, नीती आयोग असेल, न्यायालयावर असेल, न्यायालय याच्यावर स्वतंत्र मतं व्यक्त करत नाहीत. खरं म्हणजे आपल्या संविधानाने सांगितली लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीच्या प्रमुख संस्था आहेत, त्यांनी आपली स्वायत्त मतं, स्वतंत्र मतं व्यक्त केली पाहिजेत. परंतु हे लोक असं काही करत नाहीत. याचा अर्थ देशातल्या लोकशाही संस्थांवर एक विशिष्ट अशी पकड मोदी सरकारने घेतलेली आहे आणि ही हुकुमशाही आहे. आणि म्हणून मी अत्यंत नम्रपणे सांगतो मोदी सरकारला की अशा प्रकारची हुकुमशाही तुम्ही राबवली तर ह्याच्यावर सुद्धा प्रतिक्रांती होईल. लोक काहीतरी वेगळं करतील आणि अशा प्रकारची दडपशाही आणि लोकशाही संस्थांना नष्ट करणं जसं आज विरोधी पक्षांना मागात पडले तसं तुम्हाला सुद्धा पडू शकतं. आणि म्हणून आपण न्याय करावा अशी विनंती मी सरकारला करतो. आता माहित आहे की निवडणुकीमध्ये दारू वाटली किंवा गाडीत पैसे कोणाचे सापडले तर ते पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात.
परंतु आता सरकारी माध्यमातून, सरकारी योजनेतून निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचा जो मार्ग या सरकारने पकडलाय त्याच्यावर निवडणूक आयोग का कारवाई करत नाही? आणि म्हणून आपल्या देशाने आज तर्क सोडलेला आहे, म्हणजे लॉजिक सोडलेलं आहे. आपले लोक, सामान्य नागरिक प्रश्न विचारत नाही. आणि मग जो जिता वही सिकंदर अशा प्रकारची स्टेटमेंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात आणि हे हुकुमशाहीचे स्टेटमेंट आहे. तुम्ही खरोखर लोकशाही पद्धतीने जिंकला असेल तर खऱ्या अर्थाने त्यावर चर्चा झाली पाहिजे की आम्ही ह्या लोककल्याणकारी योजना केल्या, त्याच्यावर चर्चा करा. आम्ही सामान्य नागरिक आहोत, आम्ही त्याबाबतीत बोलू शकतो. आणि म्हणून महिलांच्या मतासाठी प्रचंड कष्ट या बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपाने घेतलेले आहेत. ते कष्ट लाडकी बहीण योजनेच्या सारखे कष्ट आहेत. आणि हे कष्ट काय आहेत हे आत्ता हरलेल्या सगळ्या विरोधी पक्षांनी समजून घेणं आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सामान्य माणसाला भ्रमित करण्याचा प्रकार या निवडणुकीत झालेला आहे. आणि याच्यावर चर्चा होत नाही. खरं म्हणजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे की महिलांना अशा प्रकारचं पैसे वाटप निवडणुकीच्या अगोदर केलेलं आहे, हा नक्की प्रकार काय? आणि म्हणून आपण, मी नेहमी सांगत असतो की देशाच्या लोकसंख्येच्या 50% जो भाग आहे महिलांचा, त्याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कधी कामच केलेलं नाही. आणि भाजपाने अत्यंत चाणाक्षपणे हे काम सुरू केलेलं आहे. फक्त ते पैसे वाटप न करता सामाजिक न्यायाचं, शिक्षणाचं काम त्यांनी केलं असतं तर निश्चित देश पुढे गेलेला असता, प्रगतीपथावर गेला असता. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांचं प्रबोधन हे अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे या विषयावर बोलायचं की नाही असा प्रश्न माझ्या मनात आला होता, परंतु आपण बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. एक खूप विद्वान किंवा ज्ञानी म्हणून नाही, ते सामान्य माणसाची मतं म्हणून आपण मांडली पाहिजेत आणि याची चिकित्सा झाली पाहिजे. आपण सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे अशी विनंती या निमित्ताने मी करतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण याचा विचार केला पाहिजे. भाजपाचे जे कोणी नेते आहेत त्यांना पण माझं सांगणं आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जी शिक्षणाची सुरुवात आमच्या देशात केली, त्याच्या अगोदर महिलांना शिक्षण नाकारलं होतं, हे वास्तव आहे. मग महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा मार्ग जो शिक्षणाचा आहे, त्या बाबतीत आत्ता भाजपा सरकार मुलींच्या शिक्षणासाठी काय करायला तयार आहे? प्रत्येक गावात मुलींची शाळा, मुलींचं हॉस्टेल, मुलींची कॉलेज असायला पाहिजे. पण या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? आपण अशा प्रकारचं, जसं अयोध्येचं राम मंदिर बांधलं, अशा प्रकारचं एखादं केंद्रीय विद्यापीठ महिलांसाठी आपण सुरू केले का? त्यांच्या निवासाची सोय केली का? तसं न करता हे 10,000 रुपये देऊन गरीब असलेल्या, दुबळ्या असलेल्या समाजाला अधिक गुलाम करण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो लोकांना हळूहळू समजणार आहे आणि याच्यावर लोक बोलणार आहेत. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण याच्यावर बोललं पाहिजे. ग्रामीण भागातली शेती असेल, पाणी असेल, आर्थिक विषय असेल, शिक्षण असेल, इथे महिलांना अधिकार देण्याच्या गोष्टी आम्ही करतो का? तर त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या माध्यमातून होत असेल तर तो आपण हाणून पाडला पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी एक चूक केली म्हणून त्या चुकीला आम्ही समर्थन न देता आम्ही काय केलं पाहिजे, नक्की महिलांचे अधिकार म्हणजे काय किंवा मतदारांचे अधिकार म्हणजे काय, नागरिकांना काय दिलं पाहिजे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून जगात संपूर्ण अशा प्रकारची हुकुमशाही येते. जगातले सगळे हुकुमशाही अशा प्रकारच्या निवडणुका सतत जिंकतायत आणि निवडणूक जिंकण्याचा फंडा आपल्याकडे तयार होते. आपल्याला कल्पना आहे की शालेय शिक्षणामध्ये परीक्षा पास कशी व्हावी यासाठी गाईड आली, क्लासेस आले, त्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने पास व्हायला लागले. परंतु व्यावहारिक शहाणपण जे विद्यार्थ्यांना असलं पाहिजे ते कुठेच दिसत नाही. आणि मग जे विद्यार्थी अपयशी ठरतात ते बऱ्याच कमी वयात, कोवळ्या वयात आत्महत्या सुद्धा करतात. म्हणूनच त्यांचा मानसिक विकास करणारं शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे. सुरुवातीला ही निवडणूक बिहारमध्ये भाजपाने जिंकली आणि म्हणून मी भगवान बुद्धांचा उल्लेख यासाठी केला. पण भगवान बुद्धांनी माणसाच्या मनाचा विचार तिथे केलेला आहे आणि मन हे सावध असलं पाहिजे. मन हे प्रत्येक क्षणाचं साक्षीदार असलं पाहिजे. समाधी म्हणजे काय आणि मनाचं निरीक्षण म्हणजे काय याच्यावर भगवान बुद्धांनी भर दिलेला आहे. आणि चुकूनही आमच्यावर गुलामगिरी येऊ नये अशा प्रकारचं सावध वर्तन माणसाने केलं पाहिजे. आणि याच पद्धतीनं आम्ही हे सावधपणा किंवा आम्ही जे मनाचं साक्षीदार होणं, गुलामी कशी येते याचं निरीक्षण करणं सोडलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोदी सरकारने ज्या ज्या युक्त्या या निवडणुकीत वापरलेल्या आहेत त्यांची मांडणी करणं अत्यंत तज्ज्ञ लोकांना अवघड आहे. कारण का निवडणुकीचे अगोदरच्या सगळ्या जे वोटिंगचे पोल होते
आणि आता जी चर्चा आहे ती खरं म्हणजे हे सगळं समजून घेत नाही, समजायला अवघड आहे अशा प्रकारची राजनीती मोदी सरकारने केलेली आहे। संपूर्ण जगात मोदी साहेबांसारखे हुकुमशाह आज सत्तेत आहेत। 5 वर्षानंतर निवडणुका होतात, परंतु तेच लोक पुन्हा येतात आणि जो सपाटा नरेंद्र मोदींनी विजयाचा लावलेला आहे तो विरोधी पक्ष संपवणार आहे। आज रशिया असेल, युरोप असेल आणि भारतामध्ये तेच लोक निवडून येत आहेत। विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या माध्यमातून होतोय आणि आपल्याला कल्पना आहे की हिटलर जो हुकुमशाह म्हणून निवडून आला तो लोकशाहीच्या मार्गाने चाललेला आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। निवडणूक याद्यातला घोळ असेल किंवा मतमोजणीतल्या चुका असतील, ईव्हीएम असतील, याच्यावर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले तर ते नीट उत्तर देत नाहीत, भाजपाचे लोक देतात। याचं कारण आपल्या देशामध्ये निवडणूक आयुक्तांना अतिरिक्त अधिकार दिलेले आहेत आणि हा जो निवडणूक आयोग आहे तो पूर्णपणे भाजपाच्या आहारी गेल्यामुळे आता विरोधी पक्षांना पुन्हा निवडणुका जिंकणं अवघड आहे। पण याचा अर्थ असा नाही की आपण निवडणूक लढणं सोडून दिलं पाहिजे। लोक कधीतरी रस्त्यावर येतील आणि सांगतील जे चुकीचे निर्णय ते चुकीचे आहेत। आजही आपला भारत जर तर्क करणारा असेल, सामान्य नागरिक तर्क करणारा असेल, प्रश्न विचारणारा असेल तो ह्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर येतं की ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे, इथे न्याय झालेला नाही, कारण हा निकाल माणसाच्या मनाला न पटणार आहे। आणि म्हणून लोकशाहीमध्ये विरोधकांना फार महत्त्व असतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। विरोधी पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असतं आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज मांडणारा पक्ष असतो। आज विरोधी पक्ष संपवून देशामध्ये गुलामी लादण्याचा प्रयत्न लोकशाहीत होतोय आणि अशावेळी लोकांनी आता विरोधी पक्षाची भूमिका घेणं ही काळाची गरज आहे आणि ही भूमिका आपण मांडायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून हा जो प्रचार चालू आहे की 10,000 रुपये द्या आणि आम्हालाच मते द्या, हा भ्रष्टाचार नाही का? म्हणजे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अगोदर झालं होतं, अण्णा हजारेंचं आपल्याला माहित आहे, आणि भ्रष्टाचार विरोधी आम्ही आहोत। तर मोदी सरकारने हे पण सांगावं की आम्ही 10,000 रुपये देतो, आम्हालाच मते द्या, अशा प्रकारचं वक्तव्य हा भ्रष्टाचार नाही का? आणि असेल तर त्याच्यावर आपण काय करणार? आणि म्हणून लोकांना आकर्षित करणारे जे विषय आहेत या निवडणुकीतले, असे विषय विरोधी पक्षाकडे नव्हते आणि म्हणून जो विकासाचा मुद्दा मोदी सरकार मांडते आणि अशा प्रकारचे मुद्दे घेऊन विरोधी पक्षांनी सुद्धा निवडणुकीमध्ये तयारी केली पाहिजे। राहुल गांधी असतील, तेजस्वी यादव असतील, यांच्याकडे प्रचंड मोठी गर्दी आपल्याला दिसत होती, पण ती मतात रूपांतर होत नव्हती। तर याची कारणं म्हणजे जे बारकावे आहेत निवडणुकीतले की निवडणुकी यादीचा सखोल अभ्यास करणं, त्यांची नावं कमी करणं किंवा घुसवण्याचे जे प्रयत्न झालेले ते काही प्रमाणात समोर आले। परंतु एवढ्या बारकाईने जर मोदी सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर विरोधी पक्षांनी किती सावध असली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या देशाला बेहोशीत टाकण्याचं, गुलामीत टाकण्याचं काम मनुवाद्यांनी केलेलं आहे आणि हाच प्रयोग मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रचार प्रसार यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याकडे सातत्याने होते। आणि म्हणून भगवान बुद्ध हा कोणताही ईश्वर नाही, तर लोकांना सतत सावध, तर्क करणारा, लॉजिक वापरणारा, देव, स्वर्ग, आत्मा, नरक हे चमत्कार नाकारणारा महापुरुष ज्या बिहारमध्ये जन्माला आला, त्या बिहारमध्येच ही नवी हुकुमशाही येते, याचा सुद्धा विचार आपण विज्ञानवादी पद्धतीने केला पाहिजे। आणि म्हणून बिहारमधली जी जातीची जी समीकरणं होती ती आता पूर्णपणे बदललेली आहेत। आम्ही एक स्त्री जात आहे आणि पुरुष जात आहे, या स्त्री जातीकडे कायम दुर्लक्ष केलं आणि त्यांच्याकडे या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे। हा प्रयत्न भाजपाने केला असला तरी तो कौतुकास्पद आहे आणि म्हणून भाजपा आपला शत्रू नाही आहे, विरोधी पक्ष आहे। म्हणजे आताचे जे विरोधी पक्ष आहे त्यांचा विरोधी पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे, त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या निवडणूक विजयातून शहाणपण शिकण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा केला पाहिजे। आणि म्हणूनच मी नेहमीच मातृसत्ताक, एकवीरा आई, महाप्रजापती या सगळ्या भगवान बुद्धाची आई आणि मावशी यांचा उल्लेख करून स्त्रियांना अधिकार देण्याची चर्चा नेहमी करत आलो आणि त्याचा जो प्रयोग आहे तो भाजपाने इथे केलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की
आपल्याला माहीत आहे की जातींचं जे राजकारण आहे ते जातींचं राजकारण हे समतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु जातीच्या राजकारणाला तुच्छतादर्शक लेखणारं जे भाजपाचं सरकार आहे, येत्या काळात त्यांना समजावून सांगायला लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये म्हणजे जाती म्हणजे पिचलेल्या जाती आहेत, दबलेल्या जाती आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न सातत्याने देशात चालवावा लागेल. आम्ही सुद्धा आगरी कोळी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने पुढे आलो आणि पुढचा जो मार्ग आहे शिक्षण आरक्षणाचा आणि प्रबोधनाचा तो असेल तर ह्या भाजपाच्या गोष्टी आपल्याला समजून येतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समजलेल्या आजच्या बौद्ध बांधवांना ज्या पद्धतीने पुढे आणलं, तर्क करायला शिकवलं, विज्ञानवादी शिकवलं, ती केलेली प्रगती आहे ही हिंदुत्ववाद्याने झालेली नाही, भाजपाच्या विचाराने झालेली नाही, तर ती भगवान बुद्धांच्या विचाराने झालेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचार या निवडणुकीमध्ये आपल्याला शहाणपण शिकू शकतो, प्रज्ञा शिकू शकतो. आणि म्हणून सगळ्यात जास्त जागा ज्या भाजपाला भेटलेल्या आहेत त्यामध्ये हा खरं म्हणजे सत्याचा विजय आहे असं मला वाटत नाही. सत्याचा विजय असेल तर भाजपाच्या लोकांनी याच्यावर बोलावं, आम्हाला समजावं, आमचं काय चुकत असेल तर समजावं. देशातला विरोधी पक्ष बिहार निवडणुकीमध्ये संपलेला आहे आणि असंच जर चालू राहिलं की देशामध्ये विरोधी पक्षच राहणार नाही, निवडणुकी लढायला कोणी तयार होणार नाही, अशा प्रकारची मांडणी जर भाजपाची असेल तर अर्थात देशामध्ये हुकुमशाही येणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, तो विरोधी पक्ष टिकला पाहिजे. हरलेल्या विरोधी पक्षाला माझी विनंती आहे की आपण निवडणूक हरलात म्हणजे सगळं संपलेलं नाही, तर आपली लढाईची आता सुरुवात होते. आणि जो विरोधी पक्ष आहे ते विरोधी पक्ष हे देशाचे उद्याचे सगळ्यात महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना माझी विनंती आहे की बिहारमधून भगवान बुद्धांनी जन्म घेतला आणि या बुद्धांनी जो विचार या देशाला दिला त्याचा अभ्यास व्हावा. त्या अभ्यासानुसार लोकांनी नेहमी सावध राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे आणि सत्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे, हा विषय मी सांगतो. आणि म्हणून बिहारमधली निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती. त्यामध्ये आपण म्हणजे विरोधी पक्ष म्हणून मागासवर्गीय SC ST शूद्रातिशूद्रांच्या बाजूचे जे नेतृत्व आहे ते हरलेलं आहे आणि त्यांनी आता चिंतन करून येणाऱ्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीतलं मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण आहे, ते टिकवण्यासाठी आणि त्यामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. मधल्या काळात माझी एक बोलताना चूक झाली संविधानाच्या बाबतीत. ते मनुस्मृती जाळणं हे बाबासाहेबांनी काम केलं होतं आणि ते मनुस्मृती जाळण्याचं काम या सरकारने करावं आणि सांगायचं की आम्ही समतेकडे वाटचाल करतोय आणि संविधानाचं संरक्षण करावं अशा प्रकारचं माझं म्हणणं होतं. तर माझी अपेक्षा आहे की याच्यावर आपण बोललं पाहिजे. भगवान बुद्धांचा विचार हा समतेचा विचार आहे, बिहारमधला विचार आहे आणि बिहारच्या जनतेने जे आता सरकार निवडून आणले असं जे बोलतात ते जनतेला मान्य आहे असं मला दिसत नाही, आम्हाला ते मान्य नाही. आणि म्हणून जे काही घोळ निवडणुकीमध्ये झालेले आहेत ते घोळ पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून लोकशाही संस्था टिकवण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. सगळ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की लोकशाही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. याचे प्रत्यक्ष परिणाम सामान्य माणसाला भोगायला लागतात, आम्ही ते भोगतोय. नवी मुंबई विमानतळ असेल तिथे आम्ही दिबा पाटलांचं नाव मागतोय परंतु हे सरकार देत नाही. याचा अर्थ हे सरकार OBC शूद्र अतिशूद्र मागासवर्गीय यांच्या विरोधात आहे आणि अशा प्रकारचं सरकार आम्हाला नको आहे. सगळ्या देशातल्या नागरिकांशी प्रत्येकाचा न्याय व्हावा, तो सरकारने करावा, लोककल्याणकारी सरकार व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.